मग चालताना मी चालणारा नाही जाणणार आहे, खाताना मी खाणारा नाही जाणणार आहे. कोणती शरीराची क्रिया चालली असेल तरी त्यामध्ये मी जाणणं रूपाने जाणणार आहे. मग प्रवचन 619 गाथा काय सांगते 245 पानावर. अथ जीवस्य द्रव्यत्वेन अवस्थितत्वे अपि पर्यायैहि अनवस्थितत्वं द्योतयति. मग आता काय सांगितलं, नंतर अथ म्हणजे नंतर पण होतो, अथ म्हणजे प्रारंभ होतो, अर्थ म्हणजे अनुभूतीचा वाचक होतो आणि अथ मंगलवाची पण होतो. मग काय सांगितलं, नंतर जीवाचं द्रव्यपणाने अवस्थितपणा असताना सुद्धा म्हणजे ध्रुवरूपाने आपला कारण परमात्मा स्थिर असताना सुद्धा पर्यायाच्या द्वारे म्हणजे अवस्थेच्या द्वारे अनवस्थित म्हणजे अनित्यपणा देवता येते म्हणजे दाखवून देतात. वचन सारे नित्य असून अनित्य हेही सांगितलं. नित्य असून अनित्य हे सांगताना काय झालं की एकाच द्रव्यामध्ये ध्रुवदृष्टीच्या अपेक्षेने नित्य आहे आणि पर्याय दृष्टीने कसं आहे, अनवस्थित आहे म्हणजे अनित्य आहे. ज्या यदीने वर्णनसदी खणभंग समुद्भवे जने कोई, जो हि भवो सो विलवो संभव विलयति ते नाणाम्. मग काय सांगितलं, ज्यायदी नेवणसदी. मग ज्यायदी म्हणजे उत्पन्न होतो आणि परत काय सांगितलं, नेवणसदी म्हणजेच आता लक्षात काय घ्यायचं आहे, प्रत्येक क्षणामध्ये उत्पाद विनाशवाल्या जीव लोकांमध्ये कोणी उत्पन्न होत नाही आणि कोणी नष्ट होत नाही. कारण जो उत्पाद आहे ते सर्वथा उत्पन्न होत नाही, सर्वथा नष्ट होत नाही. तर जो उत्पाद आहे तोच काय आहे, विनाश आहे. आणि उत्पाद त्याप्रमाणे विनाश अशा रीतीने ते सगळे कसे आहेत, भिन्न आहे. अशा रीतीने ते अनेक भिन्नसुद्धा आहेत. म्हणजे आता लक्षात काय घ्यायचं आहे की यातनं आपल्याला बोध घ्यायचं आहे की आपल्यामध्ये उत्पादे ध्रुव सतत चाललेला आहे, परंतु सर्वथा उत्पाद वेगवेगळं आहे असं मात्र नाही. तर आपल्याला लक्षात घ्यायचं उत्पन्न नाही होता नष्ट होत आहे असं सांगितलं. म्हणजे प्रति क्षणाला उत्पाद विनाशवाल्या जीव लोकांमध्ये कोणी उत्पन्न होत नाही आणि कोणी नष्ट होत नाही. म्हणजे सर्वथा नष्ट होत नाही, सर्वथा उत्पन्न होत नाही. कारण जो उत्पाद आहे तोच विनाश आहे. म्हणजे आता 8 नंबरच्या पर्यायाचा विनाश झाला, 9 नंबरच्या पर्यायाचा उत्पाद झाला. म्हणजे उत्पाद आहे विनाश. मग 9 नंबरच्या पर्यायाचा उत्पाद आहे तोच पूर्वपर्यायाचा विनाश आहे. आणि उत्पाद विनाश अशा रीतीने एका द्रव्यामध्ये वेगवेगळे आहेत, परंतु सर्वथा उत्पादन सर्वथा व्यय असत नाही. म्हणजे आता लक्षात काय घ्यायचं आहे की उत्पाद व्यय ध्रुवयुक्तम सत, उत्पाद व्यय ध्रुवाने सहित सत असतं. मग ते सत कसं असतं, तर आपण स्वतःच्या स्वरूपाला जाणलं तर आपल्यामध्ये आपलं उत्पाद व्यय ध्रुव चालू आहे. आणि आपण जर फक्त व्यय उत्पादच आहे किंवा व्ययच आहे किंवा ध्रुवच आहे असं मानलं तर चुकलं. म्हणून सांगायचं काय की द्रव्यत्वाने अवस्थित आहे आणि पर्याय रूपाने कसं आहे, अनवस्थित आहे. म्हणजेच हे सगळं कसं आहे, द्रव्यपणाने स्थिर असताना सुद्धा पर्याय रूपाने अनित्य आहे असं देवता येते म्हणजे दाखवून देतात ह्या गाथेमध्ये. मग आपल्याला अनुभव पण येतोच की नाही. आत्ता तुम्ही घरून येताना काही विचार केले, इथं आल्यावर विचार वेगळे झाले, पण तोच तो जीव आहे हे नित्यपणा झाला आणि विचार बदलले हे अनित्यपणा झाला. मग अशा रीतीने द्रव्यपणाने स्थित असताना सुद्धा पर्याय रूपाने कसे आहोत आपण, अनवस्थित म्हणजेच अनित्य आहे असं देवता येते म्हणजे दाखवून देतात. मग आपल्याला इथं बोध काय घ्यायचं आहे की उत्पादे ध्रुव हे एका वस्तूमध्ये सदैव आहे. आणि उत्पादे ध्रुव एका वस्तूमध्ये सदैव आहे म्हटल्यानंतर जीव भूतगल धर्म आकाशकाल कोणतंही द्रव्य घेतलं तरी सुद्धा प्रत्येक द्रव्यामध्ये की ते ठेवत जाऊ नको, काय गरज नाही त्याची. तर प्रत्येक वस्तूमध्ये काय आहे की उत्पादे ध्रुव आहेच,
मग जीवामध्ये पण आहे, कुदगलामध्ये पण आहे, धर्मद्रव्यामध्ये पण आहे, अधर्मद्रव्यामध्ये पण आहे, आकाशद्रव्यामध्ये पण आहे आणि कालद्रव्यामध्ये पण आहे. सर्वच द्रव्यांमध्ये उत्पाद्य ध्रुव आहे. आणि असं साही द्रव्यामध्ये उत्पाद्य ध्रुव आहे म्हटल्यावर आपल्याला त्याच्या जीवनात काय उपयोग आहे, तर अवस्था बदलत असते परंतु ध्रुव शाश्वत आहे. आणि त्या अभेदवृत्तीचा विषय असलेला ध्रुववान तोच जर आपण विषय घेतला दृष्टीचा तर आपल्याला काय आहे, शांती. आणि ध्रुवान सोडून फक्त पर्याय घेतला तर अशांती आहे. म्हणून विपश्यना किंवा बौद्धांचं काय आहे, विशेष पाहणं, विपश्य विशेष पाहणं. मग त्याच्यामध्ये ते काय करतात, डोक्यापासून पायापर्यंत सगळे सेल उत्पन्न होतात, नष्ट होतात, उत्पन्न होतात, नष्ट होतात असं ते मानतात. सर्वथा त्यांनी क्षणिकच मानलं. आणि सर्वथा क्षणिक मानल्यामुळे त्यांनी काय केलं की ते हे उत्पन्न काही नष्ट झालं म्हणजे मग आता कुणी मेलं तरी रडायचं नाही वगैरे असं, म्हणजे आपलं आपण पण म्हणतो की अनित्य भावनेमध्ये क्षणिक आहे वगैरे, पण त्यांनी सर्वथा अनित्य मानलं. आणि परत काय केलं त्याच्यामध्ये त्यांनी सर्वथा अनित्य मानून तेच ध्यानाचा विषय मानला. मग सगळेजण आता जैन लोकसुद्धा तिथं जाऊन विपश्यना ध्यान करू लागले. तर हे त्यांचं काय झालं, मग चुकीचं झालं. कारण का तर विपश्यनेमध्ये विशेष पाहणं म्हणजे पर्यायाला पाहणं. मग पर्यायाला पाहून काय अनुभूती होत असते का, तर पर्यायाला पाहून अनुभूती होत नाही. म्हणून शाश्वत ध्रुव स्वभाव जाणला तरच अनुभूती होते. मग जेव्हा ते गुंडे वगैरे सोलापूरला वगैरे येणं झालं तेव्हा त्यांना मग सांगितलं समजावून की ध्रुव मानलंच पाहिजे, ध्रुवाचाच विषय घ्यायचा. मग त्यांना ते पटलं. म्हणजे यातनं लक्षात घ्यायचं की फक्त आपल्याला माहीत नसतं, कोणीतरी सगळे तिथलं मोठेपणा पाहून किंवा सगळे येतात म्हणून तिथं भुलतात. पण वास्तविक पाहता साधं तत्वार सूत्र वाचलं तरी काय लक्षात येतं, उत्पाद्य ध्रुव एकदम सत, उत्पाद्य ध्रुवाने सत्सहित आहे. मग सत म्हणजेच आहेपणा. मग त्यामध्ये उत्पाद्य ध्रुव प्रत्येक क्षणी आहेतच. उत्पाद म्हणजे नवीन अवस्था द्रव्याची उत्पन्न होते, वे म्हणजे जुनी अवस्था नष्ट होते. आणि दोन्ही अवस्थेमध्ये ध्रुव स्वभाव कसा आहे, कॉन्स्टंट आहे, कायम आहे. म्हणून उत्पाद व्ययाचं चिंतन केलं तर फक्त शुभभाव झाले. आणि क्षणी काय रडू नका वगैरे असं म्हटलं तरी पण ते सगळं काय झालं, नास्तिकता झालं. उत्पाद व्ययाचं शक्तिरूपाने चिंतन केलं. उत्पाद व्यय द्रव्य म्हणजे शक्तिरूप नित्यच आहे. नाही शक्तिरूपाने घेतलं तर मग ते नित्य चालत नाही, पण ते नित्य मानतच नाहीत ना. हा ते नाही मानत, पण आता आपण म्हणतो की अनुभूतीचा विषय अभेदवृत्तीचा, ध्रुववान, नित्य, सामान्य, एक, अभेद असा जो आपण घेतो. तरी घेतलं की समयसारमध्ये 5व्या गतीत कुठेतरी का दुसऱ्यात की उत्पाद्य द्रव्य ऐक्यलक्षण. मग ऐक्यलक्षण म्हणजे ती काय झाली, शक्तीच झाली. म्हणजे उत्पाद्य ध्रुवातनं अखंड द्रव्य घेतलं तर ती शक्ती अनुभूतीचा विषय होऊ शकते. आणि जसं आपण म्हणतो की परस्पर विरोधी धर्म आहेत हे, नित्य अनित्य, एक अनेक, भेद अभेद. तर नित्य म्हणताना अनित्य धर्मसुद्धा नित्य आहे, अनेक रूप धर्मसुद्धा एक रूप आहे, भेदरूप धर्मसुद्धा अभेद रूप आहे असं आहे. तर त्या धर्मांनी सहित, अभेदाने सहित आहे. हां, म्हणजे अभेदाने सहित त्या धर्मांचे विषय जे आहेत ते पर्यायिक आहेत किंवा पर्यायबंधी आहे त्याचा विषय. पण ते धर्मांना वगळून अनुभूतीचा विषय नाही म्हणता येणार ना, कारण अन्यथा खंडित होईल ना. नाही धर्म सापेक्ष मानायला हरकत नाही आहे. पण ज्यावेळेस आपण अनुभूती घेतो त्यावेळेस अनेक भेद वगैरे अभेद नसतो विषय, पण त्यावेळेस अभेद रूपानेच घेतो, एक रूपानेच घेतो. म्हणजे तिथंच. आणि हे भेद अभेद वगैरे हे सगळे विकल्पच आहेत. म्हणून अखंड ध्रुवान हा जर घेतला तरच अनुभूती होते, आणि अखंड ध्रुवान घेतला नाही तर अनुभूती होऊ शकत नाही. इह तावत न कश्चित जायते न म्रियते च. इह म्हणजे येथे तर, तावत म्हणजे तर, येथे तर न कश्चित जायते काही उत्पन्न होत नाही आणि मरत नाही, काही म्हणजेच नष्ट होत नाही. म्हणजे सर्वता उत्पन्न होतं असं पण नाही, सर्वता नष्ट होतं असं पण नाही. अथच मनुष्य देव तिर्यक नारकात्मकः जीवलोकः प्रतिक्षण परिणामित्वात् उत्संगित क्षणभंग उत्पादः. आणि नंतर काय सांगितलं, मनुष्य देव तिर्यांच्या नारक स्वरूप
म्हणजेच आणि नंतर मनुष्य देव तिर्यांचे नारक स्वरूप जीवलोक कसं आहे, प्रत्येक क्षणाला परिणामी असल्यामुळे म्हणजे अवस्था बदलत असल्यामुळे उत्संगित म्हणजे सहित. मग कशाने सहित आहेत तर क्षणभंग उत्पादक, म्हणजे क्षणाला काय होतं, प्रत्येक क्षणामध्ये भंग म्हणजे वेळ होतो आणि उत्पाद ह्याने सहित आहे. म्हणजे उत्पाद वेगळा आहे वेळ वेगळा असं नाही आहे, तर दोन्हींनी सहितच कशी असते वस्तू असते. आणि अशा रीतीने दोन्हींनी सहित वस्तू त्या जीवलोकामध्ये सदैव आहेत. न च विप्रतिषिद्धम एतत् संभव विलययोः एकत्व नानात्वाभ्याम. आणि हे प्रतिषिद्ध नाही. म्हणजे ह्याला काही विरोध नाही की संभव पुढं काय आणि हे विप्रतिषिद्ध नाही म्हणजे निषेधनीय नाही. संभव विलययोः एकत्व नानात्वाभ्याम. संभव आणि विलय म्हणजे वे, उत्पाद आणि वे हे कसं आहे, एकत्व ज्ञानात्वच्या द्वारे एकपणावर अनेकपणा है, क्योंकि उद्भव और विलय का एकपणावर अनेकपणा है. म्हणजे एकपणा पण आहे आणि अनेकपणा पण आहे. म्हणजे उद्भव उत्पाद सण वेगवेगळा आहे ना प्रत्येक पर्यायाचा. म्हणजे ह्या संभव नाही, उत्पाद वेगळा आणि वेगवेगळा आहे असं म्हणायचं का. नानापणा आहे. संभव विलय ह्या दोघांचं काय आहे, संभव विलय ह्या दोघांचं एकपणा नानापणा च्या द्वारे असं घ्यायचं आहे. ते मग मागचं वाक्य जोडून घ्यायचं. यह विरोध को प्राप्त नहीं होता क्योंकि उद्भव और विलय का एकपणा और अनेकपणा है. उद्भव आणि विलयाचं एकपणा पण आहे आणि अनेकपणा पण आहे. मग ते पुढे दृष्टांत दिलंय की यदा खलु भंग उत्पादयोः एकत्वं तदा पूर्वपक्षः, यदा तु नानात्वं तदुत्तरः. तदा उत्तरः. तर काय घेतलं आता, यदा जेव्हा खरोखर आपल्याला नाही जरी संस्कृत आला तर यदा आहे म्हटल्यावर तदा त्याच्यावर जोडून असतो. जेव्हा खरोखर भंग उत्पाद ह्या दोघांचं एकत्व आहे, भंग उत्पाद म्हणजे वे आणि उत्पादाचं एकत्व आहे, तेव्हा पूर्वपक्ष झाला. आणि यदा तू आणि परंतु जेव्हा नानापणा आहे तेव्हा उत्तर पक्ष झाला. म्हणजे एक पण आहेत आणि नाना पण आहेत. एक हा पहिला पक्ष घेतला आणि नाना पण आहे हा उत्तर पक्ष घेतला. म्हणजे दोन्ही पण आहे ते काय झालं सिद्ध झालं. त्यांनी कंसात घेतलं काय ते वाचते ते मागचं पान. अर्थात जब उत्पाद और विनाश के आम्हाला दाखवतो. जब उत्पाद और विनाश के एक पने की अपेक्षा ली जाए तब यह पक्ष फलित होता है कि न तो कोई उत्पन्न होता है और न नष्ट होता है. और जब उत्पाद तथा विनाश के अनेकपने की अपेक्षा ली जाए तब प्रतिक्षण होने वाले विनाश और उत्पाद का पक्ष फलित होता है. एकपणा आणि नानापणा का आहे हे सांगायला लागले आम्हाला. जब उद्भव और विलय का एकपणा आहे तब पूर्वपक्ष. मग जेव्हा उत्पाद विनाशा एकपणाची अपेक्षा घेतली तेव्हा यह पक्ष फलित होता है की न तो कोई उत्पन्न होता है न नष्ट होता है. मग ते एकपणा झालं जे दूरदृष्टीने झालं. उत्पाद आणि वेळाचं एकपणा का आहे तर न कोणी उत्पन्न होतं न नष्ट होतं. पण ध्रुव शाश्वत आहे. ह्या अपेक्षेने काय लावला एकपणा लावला. और जब उत्पाद तथा विनाश के अनेकपने की अपेक्षा ली जाए तो प्रतिक्षण होने वाले विनाश और उत्पाद का पक्ष फलित होता है. म्हणजे जेव्हा अनेकपणाची अपेक्षा घेतो तेव्हा प्रत्येक क्षणात होणारा विनाश आणि उत्पादाचा पक्ष काय होतो फलित होतो. व हीच प्रकार आहे आणि ते ह्या प्रकारात आहे. म्हणजे तिथं सांगायचं आहे की उत्पाद वेगवेगळे घेतले तर अनेक झाले आणि एकाच द्रव्यामध्ये उत्पाद वे आहे म्हटलं तर एक झालं. न उत्पाद न व्यय असेल त्याला दृष्टीने उत्पाद पण नाही आणि वेळ पण नाही. आणि पर्याय दृष्टीने उत्पाद वेळ आहे. अवस्था कशा असतात उत्पन्न होतात आणि
नष्ट होतात. मग तिसरं पॉईंट मानायला पाहिजे ना, ते ध्रुव उत्पाद वेळ आणि ध्रुव म्हणलं असतं तर मग ते एक पण आलं असतं. मग एकपणा सांगण्यामध्येच ध्रुव आला. एक शब्द सांगितला त्याचा अर्थ ध्रुवच घ्यायचा. तथाहि यथा यः एव घटः तद एव कुंडम इति उक्ते घटकुंडस्वरूपयोः एकत्व असंभवात् तद उभयाधारभूता मृत्तिका संभवति. तथा यः एव संभवः सः एव विलयः इति उक्ते संभवविलयस्वरूपयोः एकत्व असंभवात् तत् उभयाधारभूतं द्रव्यं संभवति. मग आता काय घेतलं आता वर काय घेतलं, ज्याप्रमाणे खरोखर भंग उत्पाद म्हणजेच वे आणि उत्पादाचा एकपणा आहे तेव्हा पूर्वपक्ष झाला. जेव्हा खरोखर भंग उत्पाद दोघांचा एकपणा आहे तेव्हा पूर्वपक्ष झाला. परंतु जेव्हा नानापणा सांगितला तेव्हा उत्तर पक्ष सांगितला. तथाही त्याचा खुलासा याप्रमाणे केला आहे की ज्याप्रमाणे जोच घट आहे तेच काय आहे, कुंड आहे असं म्हटलं असताना घटकुंड ह्या दोन्हींच्या स्वरूपाचं काय झालं, एकत्व झालं. एकत्व असंभव असल्यामुळे असंभव घेतलं. मग ज्या वेळेस घट आहे तोच काय आहे, कुंड आहे असं म्हटलं असताना कुंड आणि घट आणि कुंडाचं एकत्व काय आहे, संभव नसल्यामुळे तत् उभय आधारभूता त्या दोन्हीच्या आधारभूत मृत्तिका संभवते. मृत्तिका म्हणजे एक रूपाने निश्चयाने माती रूपाने आहे, ध्रुव आहे. त्याप्रमाणे जोच संभव आहे तोच विलय आहे असं म्हटलं असताना, जो उत्पाद आहे तोच व्यय आहे असं म्हटलं असताना उत्पाद व्यय स्वरूप ह्या दोघांचं काय आहे, एकत्व संभवत नसल्यामुळे त्या दोन्हीच्या आधारभूत द्रव्य संभवतं म्हणजे एकरूप आहे. म्हणजे आता घट मोडून काय केलं, कुंड केलं किंवा कुंड मोडून घट केलं तर मग हे दोन्ही अवस्था वेगवेगळ्या आहेत उत्पाद व्यय. परंतु ह्याच्यामध्ये माती रूपाने कशी आहे, कायम आहे. मातीच्या अपेक्षेने निश्चय नयाने एकपणा आहे आणि अवस्थेच्या अपेक्षेने काय झाला, अनेकपणा आहे. मग हे आपल्याला समजून काय फायदा, तर आपल्यामध्ये घरात होतो विचार काय होते, खायचं प्यायचं मौज मजा करायची. सकाळ उठून थोडा मोबाईल बघितलं ना, ईशान नाही बघितलं का, बघितलं मग आपल्याला त्याचा आनंद वाटतो म्हणून तेच बघतो. त्याच्याऐवजी सकाळी उठून जर आपण लगेच हामीची दाना म्हणून ध्यान केलं तर काय झालं असतं, चांगलं झालं की वाईट झालं असतं. म्हणजे आपल्याला ध्यानाची रुची नाही किंवा स्वाध्यायाची रुची नाही म्हणून हे बाहेरचं सगळं करतो आणि त्या शेवटी त्या बघण्यामध्ये त्यात आपल्याला किती आनंद गोळा झाला, काहीच नाही. उलट आकुलताच वाढली ना. आणि त्यात आनंद पण नसताना आपण त्यातनं काय करू लागलो, आनंद मिळतो असं खोटी मान्यता केली. म्हणून न्यायदीपिका काय सांगते, जिथं ज्ञान आहे तिथं आनंद आहे, जिथं ज्ञान नाही तिथं आनंद नाही. ज्ञान आणि आनंदाचा काय आहे, अविनाभाव संबंध आहे. ज्ञान आणि आनंद एकमेकांना सोडून राहत नाहीत. म्हणून आता लक्षात घ्यायचं आहे, उत्पाद हे कसे आहेत की उत्पाद जरी वस्तूमध्ये दिसतात तरी त्यामध्ये माती रूपाने काय आहे, माती एकरूप आहे. आणि जी माती एकरूप आहे त्या एकरूप असलेल्या मातीला पाहिलं तर निश्चयदृष्टी झाली आणि उत्पाद ह्यांना पाहिलं तर अनेकपणा झाला, म्हणजे ती झाली व्यवहार दृष्टी. मग आता घरात होतं विचार काय होते, खायचं प्यायचं मौज मजा करायचं, टी व्ही बघायचं, मोबाईल बघायचं, हे खोटे सगळे विचार होते. आणि झाल्यानंतर पश्चाताप झाला की आपण असं काय केलं, चुकीचं केलं, मी माझ्या स्वभावातच राहायला पाहिजे होतं, मला हे बाहेरची काही गरज नाही असं म्हणून आपण स्वतःच्या स्वरूपाला जाणलं की तिथं काय झालं की आपल्याला खोट्या विचारांची रुची संपली. म्हणून जितकं आपण न्याय काय असं जाणतो तितकं आपल्याला शांती आहे. आणि जितकं आपण काय करतो की या बाहेरच्या आकुलता व्याकुलतामध्येच राहतो तितकं आपल्याला दुःख आहे. मग उत्पाद व्यय हे कसे आहेत, पर्याय रूपाने चाललेले आहेत आणि त्यामध्ये अनंत गुणांचा पिंड ध्रुव स्वभाव कसा आहे, कायम आहे. आणि जो अनंत गुणांचा पिंड ध्रुव स्वभाव कायम आहे
आणि त्याला आपण जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे आणि पुढं पण शांती आहे. बघा यमराजाने काय केलं की एका मनुष्याला न्यायसाठी त्याच्या घरी गेला आणि तो म्हणतो की आता तुझा पहिला नंबर आहे. तो म्हणाला की तुला मिठाई वगैरे आवडते ना, मी पहिला मिठाई देतो, खा. तो म्हणाला मी मिठाई खाल्लं तरी सुद्धा तुला नेणारच आहे, मला आज्ञा आहे. आणि मग त्यांनी काय केलं, मिठाई आणली आणि त्यात थोडंसं बेशुद्धीचं औषध घातलं आणि ते खाल्लं की तो तिथं बेशुद्ध पडला. आणि त्याने आपलं वरचं नाव खोडून काय केलं, शेवटचं लिहिलं. आणि शेवटचं लिहिल्यानंतर तो यमराज शुद्धीवर आल्यावर काय म्हणतो, मी तुझ्यावर खुश आहे म्हणून आता मी वरून क्रमांक घेत नाही, खालून क्रमांक घेतो. म्हणजे काय झालं, खालून क्रमांक घेतो म्हणजे पहिला नंबर परत कुणाचा आला, त्याच मनुष्याचा आला. म्हणजे बघा आपण कितीही पळवाट काढल्या तरी जी क्रमनियमित पर्याय आहे ती ज्या वेळेस जशी होणार आहे तशीच होत असते. त्या पर्यायाला कोणीही मागं पुढं करू शकत नाही. आणि हे जर आपल्याला समजलं तर आपण त्या पर्यायाला बदलायचा प्रयत्न करत नाही. पण ज्या वेळेस ज्याची जशी योग्यता आहे, कालक्रमाच्या पट्ट्यावर जी पर्याय जसं घडणार असते तसंच घडत असते आणि त्या कालक्रमाच्या पट्ट्यावर ती पर्याय तशी घडत असताना त्याला बदलण्यामध्ये इंद्र, अहमिंद्र, जिनेंद्र कोणीच समर्थ नाही आहेत. म्हणून कार्तिक एक येतो, खूप लाभ होतो म्हटल्यावर आपल्याला काय वाटतं, रोज सोमवारच यावा, उद्या पण सोमवार असावा, परवा पण सोमवार असावा आणि भरपूर आपल्याला धन मिळावं. होतं का असं? म्हणजे जेवढं मिळणार आहे तेवढंच मिळत असतं, कमी जास्त मिळत नसतं. आणि हे जर आपल्याला लक्षात आलं तर आपण ह्या बाहेरच्या विभावाची रुची करणार नाही. म्हणून मी माझं जाणणार आहे असं जाणलं तर उत्पाद व्ययाच्या अपेक्षेने अनेकपणा आपल्यामध्ये आहे. पण जो अनंत गुणांचा पिंड ध्रुव स्वभाव आहे तो आपला कसा आहे, शाश्वत आहे, कायम आहे. आणि त्या शाश्वत स्वरूपाला आपण जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि शाश्वत स्वरूपाला जाणलं नाही तर आत्ता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःख आहे. म्हणून धर्माचा अभ्यास केला तर आपल्याला कसा विचार करायचा, कसं चिंतन करायचं, कसं आपण आत्मानुभूती घ्यायची हे मिळतं. आणि फक्त आपण शाळा कॉलेजमधलं शिकलो काय होतं त्याचं, ते शिकायचं, जॉब करायचं, परत पैसे मिळवायचे, परत पैसे मिळाले म्हणून लग्न करायचं, लग्न करून परत पोरं बाळं, परत सगळं त्यांचे लाथा खायच्या, शिव्या खायच्या आणि परत काय होतं, दुःखालाच प्राप्त होतो. म्हणून मला दुःखी व्हायचं नसेल तर मी एकटा आलो, एकटा राहणार आणि एकटाच जाणार. मला दुसऱ्यांच्या परखणाची गरजच नाही. म्हणून आपला आपल्यामध्ये उत्पादभेद ध्रुव आहे, दुसऱ्यांचं दुसऱ्यामध्ये आहे. मग हे जर आपल्याला समजलं तर बाहेरून आपल्याला आनंद मिळतो, दुःख मिळतो, हे सगळे खोटे भाव काय झाले, संपले. हापूस आंबा खाल्ल्यावर खूप आपल्याला सुख मिळालं का? मग किती किलो बँक बॅलन्स आहे, मागच्या सुट्टीतले हापूस आंबे, आत्ताचे हापूस आंबे, किती किलो आपल्या जो बँक बॅलन्स आहे, काहीच नाही आहे. म्हणजे त्यात आनंद गुणच नाही आहे. म्हणून न्यायदीपिका काय सांगते, जिथं ज्ञान आहे तिथंच आनंद आहे. ज्ञान आणि आनंदाचा अविनाभाव संबंध आहे, ते दोन्ही एकमेकांना सोडून राहत नाहीत. आणि असा आपला ज्ञान आनंद स्वभाव पण जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि ज्ञान आनंद स्वभाव जाणला नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःखच आहे. म्हणून माझ्यामध्ये माझा ज्ञान आनंद स्वभाव, ज्ञान आनंद ह्या दोघांचा अविनाभाव संबंध आहे, म्हणजे एकमेकांना सोडून राहत नाही. आणि असा माझ्यामध्ये अविनाभाव संबंध असलेला अनंत गुणांचा पिंड प्रत्येक क्षणी मी आतमध्ये दृष्टीचा विषय केला तरच मला आत्मानुभूती होते. आणि जर मी मला स्वतःला जाणलं नाही तर मला आत्मानुभूती होऊ शकत नाही. मग बघा आपण किती केलंय, हाऊसमौस केलंय, काय काय केलंय, करू नये ते सगळं केलंय, पण त्यातनं आपल्याला किती किलो आनंद मिळालाय, काहीच नाही. शेंगा चटणी तर किलोनी नाही, टनानी खाल्ली. लहानपणापासून टनानी खाल्ली, म्हणजे इतकी खाल्ली तरी सुद्धा त्यातनं आपल्याला आनंद मिळाला का? मिळाला नाही. खूप जणांना चहा आवडत असतो, चहा सुद्धा किती पिला, पितो अजून पितो आणि पितोच अजून. आता काय एवढं तत्त्वज्ञान समजल्यावर पितो का? तर चहा, कॉफी याच्यामध्ये कोणते विष आहेत माहीत आहेत ना? चहा, कॉफी आणि तंबाखू. तंबाखूमध्ये निकोटीन, चहामध्ये
टॅनिन आणि कॉफीमध्ये कॅफिन. मग अशा रीतीने हे विष आहेत त्याच्यामध्ये आणि त्यामुळेच आपल्याला ते पिल्यावर कसं वाटतं, जरा असं फ्रेश वाटतं म्हणतो. फ्रेश म्हणजे ते विष शरीरामध्ये पसरल्यावर जरा जास्त विकृती निर्माण होते आणि त्याला आपण आनंद मानतो. पण ज्ञान झाल्यावर लक्षात काय येतं की त्यामध्ये ज्ञान पण नाही आणि आनंद पण नाही. आणि किती महाराज म्हणायचे नेहमी की समोर आपल्या पिळलेलं चांगलं शुद्ध दूध मिळत असताना काळं पाणी प्यावं वाटतंय आपल्याला. काळं पाणी म्हणजे चहा कॉफी प्यावं वाटतं का आता? मग आजपासून आता आपण घरी गेलो आणि करून ठेवलेलं असेल तर काय करणार? पिऊन आलेले असतात पिऊनच आलेले असतात. का बरं? 2दा 3दा कितीदा पाहिजे तेवढं पित असतो. तिथं लगेच करायचं असतं. आता यापुढं म्हणायचं ठेवलेलं पण नको, न ठेवलेलं पण नको. दूध आपल्याला चांगलं शुद्ध मिळत असतंय, समोर पिळलेलं मिळत असतंय. आणि अजून तर इथं काय मुंबई पुण्यासारखं नाही आहे की त्या पिशव्यांमध्ये घालूनच द्यायचं. पिशव्यातलं तर कधीच घ्यायचं नाही. का तर ते सगळं काय असतं की त्या मशीनमध्ये पिळताना यंत्र लावून पिळतात, त्यात रक्तसुद्धा मिक्स होतं आणि ते सगळं एकत्र होऊन तसलं अशुद्ध प्यायचं. मग इथं तर आपल्याला समोर पिळून हाताने पिळून देतात, चांगलं शुद्ध मिळत असताना आपल्याला जर असलं बाहेरचं करावं वाटलं तर हे आपलं काय झालं, चुकीचं झालं. म्हणून आपल्याला ज्ञान जरा लक्षात काय येतं की आपल्याला शुद्ध मिळत असताना बाहेरचं अशुद्ध खावं वाटत नाही. घरात केलेलं खायला मिळत असताना बाहेरचं हॉटेलमधलं खावं वाटत कोणच नाही म्हणत. होटल विवेकी हो टोटल जा सांगितलं ना. दिनेश 2 मित्र असतात आणि दिनेश सारखा म्हणत असतो चला हॉटेलमध्ये जाऊ, तो म्हणत असतो तसलं घाण खायचं नाही, मी पण येणार नाही, तू पण जाऊ नको. आणि सुरुवातीला तो ऐकत असतो, पण पुढे एक दिवस इतका चिडला की म्हणायला तुला यायचं नसलं तर येऊ नको, मी आज जाणारच. आणि म्हणाला बरं, म्हणाला चल मी पण येतो. त्याला वाटलं मित्र बदलतो. मग त्यांनी नेलं कुठं आधी त्याला भटारखान्यात. आणि भटारखान्यात नेलं तर त्या भटारखान्यामध्ये त्या बाईला काय म्हटलं आमचे पैसे द्यायचे, कुठे आहेत तुमचे मिस्टर? गंगाराम कुठे आहेत? मग ते म्हटल्यावर पैसे द्यायचे म्हटलं. ती म्हटली बसा. बसा म्हटल्यावर तेवढ्यात रांगत बाळ आलं आणि तिनं असं केलं ते असं कुठं पडलं, पिठल्याच्या पिठात. आणि तशी चव घरी नसते की नाही. आणि मग सगळं काय झालं ते बघितल्यावर जिनेशच्या आधीच पळत सुटला. म्हटलं असलं आपल्याला घाण खायचं नाही. म्हणजे आणि करोनामध्ये तर आपल्याला सारखं वाटत होतं की बाहेरचं अजिबात खाऊ नये वगैरे. मग तिथं तर आपल्याला कळत होतं ते योग्य नाही आहे. आणि आता करोना संपला म्हणून आता चालतंय का? म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं बाहेरचं बेकरीचं हॉटेलचं. म्हणून चेतना येते ना इथं लहान मुलांचं मासिक, ते सगळे मागचे शेवटची पानं वाचून काढा. त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं असतं की कशा पद्धतीने सगळी अशुद्धता असते. आणि त्या अशुद्ध वस्तूंना आम्ही खाल्लो तर काय झालं, ते सगळं आम्हाला काय आहे, शरीराला तर घातक आहेच, पण त्या अशुद्ध वस्तूंमुळं काय झालं परत पापबंध पण झाला. म्हणून आपल्याला काय की होटल शब्द सांगतो विवेकी हो तो टल जा. जर विवेक असेल तर तू इथून टळून जा. म्हणून ते मुंबईवरनं छापलेलं आहे जिनेशचं पुस्तकाचं नाव काय बघा. तर त्याच्यामध्ये त्यांनी असे सगळे लहान मुलांच्या गोष्टी घेतल्यात आणि लहान मुलांनी कसं वागायचं. म्हणजे लहानांनीच असं नाही आहे, मोठ्यांनी पण जर तसा निरर्गल वागत असतील तर त्यांनी पण कसं वागायचं. आणि त्याच्यात खूप सगळी माहिती चांगली दिलेली आहे त्यांनी. मग त्याला आता एकदा कुठं जायचं असतं दिनेशला, काय ते स्मगलिंगचं असतं काय माणिकचंद वगैरे सगळे मित्र जाऊन कुठंतरी खाणार असतात का काहीतरी करणार असतात. आणि तो त्याला बोलवायला आल्यावर जिनेश म्हणतो मी येणार नाही. आणि जरा दोघांची आज बाचाबाचीच झाली आणि तो जरा हाताने काय करतो जिनेश त्याला ढकलतो की काय झालं, तो पडला आणि त्याला खोक पडली आणि रक्त वाहू लागला. आणि नाही बघायला ते काय चाललंय तुमचं दोघांचं, पटकन त्याला रक्त आलं म्हटल्यावर दवाखान्यात नेला. आणि दवाखान्यात जाऊन येईपर्यंत बातमी काय आली, जी सगळी मुलं गेली होती त्यांना पोलिसांनी पकडलं आणि त्यांना अटक केली किंवा शिक्षा केली वगैरे असं बातमी आली. आणि तेव्हा दिनेश म्हणतो बरं झालं मी पण गेलो असतो तर मला पण दुःख भोगा. म्हणजे अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी त्यात दिलेल्या आहेत. तिथं आहे का कोणाकडे बघा वाचा दिनेश. म्हणजे आपल्याला आता लक्षात घ्यायचं आहे की आपल्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही कसं पण मागत असतो. स्वभावाला सोडून बाकीचा उत्पाद याचाच फक्त विचार करत असतो.
पण मी ध्रुव स्वभावी आहे, शाश्वत आहे असं जाणलं तर हे सगळे आपले खोटे विचार संपले. म्हणून अवस्था रूपाने बदलतो. मग पूर्वपर्याचा वेग होतो, उत्तरपर्याचा उत्पाद होतो, पण त्यामध्ये माझा जाणणं स्वभावी आत्मा शाश्वत आहे. आणि तो शाश्वत असलेला आत्मा जाणला तर आपल्याला आत्ता पण शांती आणि पुढं पण शांती आहे.